सोलापूर विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात सकाळपासून झाली। दुपारचे मला वाटतं 1 वाजलेले आहेत आणि 1च्या सुमारामध्ये जवळपास बऱ्यापैकी शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण सोलापूरचा कल आपल्या हाती आलेला आहे। मी आपल्याला सांगतो की 17व्या फेरीपर्यंत शहर उत्तरची मताची मतमोजणी झाली। त्याच्यामध्ये विजयकुमार देशमुख हे 83,058 मताधिक्याने पुढे आहेत। तर सपाटे हे 16,200 आणि आनंद चंद्रशिवे 22,338। एकूणच 17व्या फेरीपर्यंत विजयकुमार देशमुख हे 60,720 मताधिक्याने हे आघाडीवर आहेत। त्यांनी आपल्या आघाडीचा आणि लीडचा जो काय करिश्मा आहे तो कायम ठेवलेला आहे। आणि आपण सर्वांना माहित आहे की पालकमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी 1 लाखाच्या लीडचा त्यांनी संकल्प बांधला आहे। 17व्या अखेर म्हणजे अगदी म्हणजे आता अर्धा पाऊण तासामध्ये शेवटच्या फेऱ्या पूर्ण होतील आणि मला वाटतं की ह्या 60,000चा जो मताधिक्य आहे ती जवळपास 20-25,000 म्हणजे जवळपास 80,000च्या मताधिक्याने किंवा लीडनं पालकमंत्री विजयी होतील आणि त्यांना 80,000चा लीड मिळेल असं मला वाटतं। कारण ह्या सगळ्या फिगरमध्ये जर का तुम्ही बघितलात तर एकूण 60,000 ह्या 17व्या फेरीपर्यंत हे 60,000 मतं आहेत। तरी हे लक्षात येतं की आता उरलेत त्या 2-4 फेऱ्या, त्या 2-4 फेऱ्यामध्ये म्हणजे 21 फेऱ्या आहेत। 17व्या म्हणजे आणखी 3 फेऱ्यामध्ये जवळपास 20,000 मिळतील। म्हणजे स्पष्ट आहे की 1 लाखाचं मताधिक्य ह्या 3 फेऱ्यामध्ये मिळेल की नाही। पण एक मात्र नक्की आहे की 20,000चं लीड त्यांना मिळेल आणि 70-80 पर्यंत जातील। आणि शहर मध्यमध्ये सर्वात मोठी लढत जी आहे ती शहर मध्यमध्ये आहे। आणि 15व्या अखेर जे काही अपडेट माझ्यापर्यंत आलेले आहेत ते असे आहेत की तर शहर मध्यमध्ये प्रणिती शिंदे यांना 37,155 मते, फारुख शाब्दी यांना 26,008 मते, दिलीप माने यांना 21,634 मते आणि महेश कोटे यांना 23,304 मते। म्हणजे प्रणिती शिंदे या 11,147 मताधिक्याने लीडवर आहेत आणि त्या 15व्या फेरीपर्यंत जवळपास शहर मध्ये जे काही मताधिक्याची लीड होता तो शाब्दी आणि कोटे यांच्यामध्ये होता। शाब्दी आणि कोटे यांना मागे टाकत प्रणिती शिंदे यांनी 11,147 मताधिक्याने आघाडी मिळवली। म्हणजे प्रणिती शिंदे यांनी 3 नंबरवरून 1 नंबरवर येण्याचा जो काही त्यांचा एक फिगर होता तो फिगर त्यांनी कव्हर केलाय। आपण बघाल की बाबा ह्या फिगरमध्ये सर्वाधिक मते हे प्रणिती शिंदेचे आहेत आणि प्रणिती शिंदे यांनी जर का हाच टेम्पो शेवटपर्यंत ठेवला आणखी 5 फेऱ्या आहेत आणि जवळपास 1 तासामध्ये शेवटचा कल हा आपल्याला क्लिअर होईल। आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की प्रणिती शिंदे यांनी जर का याच पद्धतीने आघाडी जर का ठेवली आणि मताची आघाडी कायम ठेवली तर प्रणिती शिंदे ह्या कोटे आणि शाब्दींना मागे टाकून पुढे येऊ शकतात। आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये फारुख सुभाष देशमुख आणि बाबा मिस्त्री यांच्यामध्ये लढत आहे। त्याच्यामध्ये सुभाष देशमुख यांनी 52,714 मते, तर बाबा मिस्त्री यांनी 36,391 मते आणि युवराज राठोड यांनी 6,205 मते अशा मताची तेथे विभागणी झालेली आहे। आणि त्या विभागणीमध्ये सुभाष देशमुख यांनी बऱ्यापैकी विजय मिळवलाय असं म्हणायला काय हरकत नाही आहे। तिथं लीडचा प्रश्न नाही आहे, लीडचा प्रश्न आहे तो शहर उत्तरमध्ये। आणि शहर उत्तरमधली लीड जे आहे मग म्हटल्याप्रमाणे 80 पर्यंत येईल। जवळपास तिन्ही मतदारसंघाचा कल हा आता स्पष्ट झालेला आहे आणि स्पष्ट होण्यामागचे कारण म्हणजे की 15, 16, 17 फेरीपर्यंत हे कल आलेले आहेत। आणि शहर उत्तरमधून सर्वाधिक मताधिक्य घेऊन लीड मी म्हणत नाही, सर्वाधिक मताधिक्याने विजयकुमार देशमुख मालक हे विजयी झालेले आहेत। फक्त लीडची औपचारिकता बाकी आहे। मध्यमधून प्रणिती शिंदे यांनी मुसंडी मारली आहे, तिथेही औपचारिकता बाकी आहे। आणि दक्षिण सोलापूरमधून सुभाष देशमुख हे देखील विजयी झाले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही।